नमस्कार, आपण घेतले हे दूध 1 लिटर। आपल्याला याचे व्हाईट वाले रसगुल्ले बनवायचे। याचा छाना फाडून घ्यायचा आहे। दूध गरम झालेलं आहे, आता थोडं थंड होऊ द्यायचं याला। दूध गरम झालेलं आहे, आपल्याला थोडं थोडं हा लिंबूचा रस टाकायचा आहे याच्यामध्ये आणि हा छाना असा फाडून घ्यायचा आहे आपल्याला। थोडं थोडं लिंबूचा रस टाकून थोडं टाकत राहायचं, असा छाना फाटला का याचे आपल्याला रसगुल्ले बनवायचे व्हाईट वाले। आपला छाना असा फाटून झालेला आहे तयार। याला आपल्याला आता धुवून घ्यायचंय। याचं ते जे आंबट असतं ना लिंबूचं, ते सगळं निघून जाते। छान्याला आपल्याला आता धुवून घ्यायचंय स्वच्छ पाण्याने। आंबट पाणी निघून जाते, याचं सगळं आंबट असतंय ते। याला आपल्याला आता थंड व्हायला ठेवायचंय। धुवून घेतलं छाना, याला आता थंड व्हायसाठी ठेवायचंय आणि याच्यातलं सगळं पाणी असं पिळून काढायचंय आपल्याला। पूर्ण पिळून काढायचंय। आता 10-15 मिनिटासाठी ठेवून द्यायचा हा छाना। आता हा रसगुल्ल्यासाठी पाक बनवतो आपण। हे साखर टाकते, ही याचा पाक बनवायचा आपल्याला। असं हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला हे 2-3 केसरचे हे टाकायचे। थोडं छान दिसतंय केसर टाकल्यावर, रंग येतोय। पाक बनवायला ठेवला, तोपर्यंत रसगुल्ल्याचे गोळे बनवायचे आपल्याला। छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। पाक आता आपला तयार झालाय। आता आपल्याला हे करून घ्यायचंय। याच्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा आहे, अर्धा चमचा, जास्त नाही, अर्धा चमचाच घ्यायचा, एवढाच घ्यायचा आहे मैदा, बस झाला। आणि हे चांगलं मळून घ्यायचंय आपल्याला। असं मळून घ्यायचंय चांगलं याला आणि याचे गोळे बनवून मग टाकायचे पाकामध्ये रसमलाई बनवायला। हे असे बनवायचे रसगुल्ले। हे बघा, असे गोळे बनवायचे, फुटले नाही पाहिजे। असे तुम्ही घरच्या घरी बनवा। घरी बनवलेले 1 लिटर दुधाचे आहेत, 15 झालेत। 50 रुपयामध्ये घरी बनवू शकतात तुम्ही। हे असे तुम्ही पण बनवा, बाहेरचे खाल्ल्यापेक्षा घरचे खा। झालेत आता हे पाकात सोडते। घरच्या घरी तुम्ही पण असेच बनवा। 1 लिटर दुधामध्ये 15 होतात। रसगुल्ले आपले असे तयार झालेत आता। हे बघा, एकदम वरती आलेत, एकदम हे झालेत असे। हे बघा कसे झालेत, एकदम रुसरुशीत छान झालेत। हे बघा, आणि तुम्ही पण असेच बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। हे बघा, असे बनवले, छान झाले।